हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि नवीन विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की मराठा समाज आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मैदानात उतरलेला आहे आणि 14 ऑक्टोबरला आंतरवाले सराटी या ठिकाणी राज्यातला मराठा समाज लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जमा होतोय आणि मनोज जरांगे पाटील ही पुढची दिशा काय देत आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला 1 महिन्याची मुदत त्या ठिकाणी दिली होती. परंतु एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन त्यांनी भेट घेतली आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देऊ असंही सांगितलं होतं. परंतु एकनाथराव शिंदे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना पुन्हा सांगितलं की आपण 1 महिना कालावधी मागितला, मी आणखी 10 दिवस आपल्याला वाढून देतो. 40 दिवसात का होईना पण मराठा समाजाला कुणबी समाजाचं सरसकट आरक्षण आपण द्या आणि तेही 50% आतमध्ये ज्या म्हणते ते कोर्टामध्ये टिकेल. अशा पद्धतीचा आश्वासन आणि शब्द मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात ग्वाही दिली की 1 महिन्यात आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. परंतु 10 दिवस वाढून मिळाल्यामुळे त्यांच्या समोर आणखी ती संधी मिळालेली आहे. परंतु मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला जी काही वेळ दिलेली आहे ती 14 ऑक्टोबरला संपते. कारण 14 ऑक्टोबरला 1 महिना पूर्ण होतोय, म्हणजे 30 दिवस पूर्ण होत आहेत. आणि याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची एक सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सभेला जाण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक गाव, वस्ती, वाडी, तांड्यावर असलेला हा समाज, मराठा समाज बांधव त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी रवाना झालेला आहे आणि तो मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मित्रांनो, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की 14 ऑक्टोबरला 30 दिवस जरी पूर्ण होत असले तरी 10 दिवस जे वाढून दिलेले आहेत ते म्हणजे 24 ऑक्टोबर 2023. मित्रांनो, 24 ऑक्टोबरला दसरा आहे आणि दसऱ्याला आपल्याकडे सीमा उल्लंघन होतं, परंतु त्या दिवशी रावणाचं दहन सुद्धा केलं जातं. रावणाचं दहन या अर्थानं म्हणतो की वाईट विचार, वाईट प्रवृत्ती आणि वाईट कृती करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्याचं दहन केलं जातं. कारण आपल्याला रामायण माहिती आहे, तो दाखला मी या ठिकाणी देणार नाही. परंतु ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी रावणाचं दहन होतं आणि त्या दिवशी आपण आपल्या सीमा उल्लंघन करतो आणि नवीन विचार, नवीन कृती घेऊन आपण मार्गक्रम होतो आणि त्या दिशेनं चालतो. मित्रांनो, 24 ऑक्टोबरला राज्य सरकारने केंद्र सरकारला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने दिलेली जी काही मुदत आहे तिचा अंतिम दिन आहे, शेवटचा दिन आहे. म्हणजे 24 ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारला मराठा समाजाचं आरक्षण जाहीर करावंच लागेल आणि तेही कुणबी ओबीसी मधूनच 50% आतच. जर राज्य सरकारने यावेळी जर वेळ मारूपणा जर केला, जर काही कारण सांगून जर पुन्हा पुढे धकवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे सरकारचं ऐकतील असं आजच्या स्थितीत तरी वाटत नाही. आणि असं जर झालं असेल तर मराठा समाज हा 14 ऑक्टोबरला लाखोच्या संख्येने जरी सभेला येत असला तरी 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी सीमा उल्लंघन करण्याच्या तयारीत आहे. मग हे सीमा उल्लंघन कशा संदर्भात असेल, कशा स्वरूपात असेल, हे आज तरी प्रत्येकाला सांगणं कठीण आहे, याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. परंतु 24 ऑक्टोबर पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर मराठा समाज हा राज्यामध्ये सीमा उल्लंघन करेल आणि या सीमा उल्लंघनामध्ये नेमक्या कोणत्या प्रवृत्तीचा, कोणत्या विचाराचा ते दहन करतील हे मात्र आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण राज्य सरकारच्या विरोधात ती लाट असेल. राज्य सरकारला संपविण्यासाठी मराठा समाज कदाचित दसऱ्याच्या नंतर बाहेर पडेल आणि राज्य सरकारमध्ये आज असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा गट, देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी त्यांचा गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा गट यांना राजकीय दृष्ट्या आरक्षण न दिल्यामुळं त्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी किंवा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी तमाम लाखोंचा हा मराठा जनसमुदाय हा सीमा उल्लंघन करेल आणि शासनाच्या विरोधात त्या ठिकाणी आपली भूमिका ठरवेल असं एक चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि असे राजकीय विश्लेषक सुद्धा, सामाजिक विश्लेषक सुद्धा आपल्याशी बोलताना सांगतायत. मित्रांनो, असं जर असेल तर सरकारला हा दसरा खूप महत्वाचा आहे आणि गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि विशेष म्हणजे 28 ऑगस्टला कोजागिरी येते, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा येते. त्या दिवशी कोण जागृती अशा पद्धतीचा संदेश दिला जातो. म्हणजे 24 ऑक्टोबरला जर मराठा समाज बांधवांनी आरक्षण मिळालं नाही म्हणून जर सीमा उल्लंघन केलं
तर 28 तारखेच्या कोण जागृती हा संदेश समाजामध्ये जाईल आणि समाजामध्ये जागृती जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाली तर मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांचा हा दसरा आणि कोजागिरी ही मात्र शेवटची असेल असे संकेत आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. मित्रांनो, योगायोगानं या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्या गटाची आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या गटाची कोर्टामध्ये सुनावणीही सुरू आहे. हा गट म्हणजे या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरतील का अपात्र ठरतील हाही निकाल याच महिन्यात याच काही दिवसांमध्ये लागेल. अशा परिस्थितीमध्ये हे सरकार जातं की टिकतं हेही सांगता येणार नाही. आपण आरक्षण जर मराठा समाजाला दिलं नाही तर मात्र निश्चित हे सरकार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये टिकणार नाही असा संकल्प मराठा समाज बांधवाकडून घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. कारण मराठा समाज बांधव मोठ्या दिंडीनं पायी यात्रा काढत अंतरवालीकडे रवाना झालेले आहेत आणि यामध्ये ते घोषणा देत आहेत की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण न देणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा पद्धतीने ते घोषणा जर देत असतील तर निश्चितपणे आपल्याला मराठा समाज कोणत्या दिशेनं कोणत्या भूमिकेतनं पुढे जातोय याचा अंदाज या ठिकाणी निश्चितपणे येईल. मित्रांनो, ही माहिती आणि हा विषय मला या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करा वाटला. परंतु एक प्रश्न आपल्या समोर मी उपस्थित करतोय. राज्य सरकारनं आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देऊ केलेले आणि त्याची मुदत दसऱ्याच्या दिवशी 40 दिवस पूर्ण होत आहेत. वास्तविक पाहता दसऱ्यापर्यंत मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देईल असं तुम्हाला वाटतं का? आणि मराठा समाजाला अपेक्षित असलेलं आरक्षण कुणबी ओबीसी म्हणजेच 50% आतमधलं आरक्षण हे सरकार देईल का? हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी सीमा उल्लंघन सरकारच्या विरोधात करून राज्यकर्त्यांच्या विरोधात आपली भूमिका घेऊन कोजागिरी ही सरकारची शेवटची करेल का? याबद्दल आपली प्रतिक्रिया आपलं मत आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.